हविष्यावहै। ओम शांति शांति शांति। हरिओम। विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं कार्यक्रमाचं। सर्वांना हरिओम। योग विद्याधाम अहमदनगर या संस्थेची स्थापना 1985 मध्ये झाली। योगाचा प्रचार व प्रसार हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून या संस्थेचे पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्ते यांच्या समन्वयातून नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात। योग विषयक विविध ग्रंथात योगाच्या प्रक्रिया व आसनांचे विविध लाभ सांगितले आहेत। सदर लाभांबाबत शास्त्रशुद्ध संशोधन झाल्यास सर्वसामान्यांपर्यंत योग पोहोचण्यास निश्चितच मदत होईल। या उद्देशाने मागील वर्षी संशोधन विभागाची सुरुवात केली आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून सुरुवातीला योग संशोधनाची गरज या विषयावर यश व्यासा या संस्थेतील तज्ञ दीपेश्वर सिंग यांचे व्याख्यान आयोजित केले होते। त्यानंतर महर्षी संप्रसाद विनोद यांचे योग संशोधनाबाबतीतील विचार आपण ऐकलेले आहेत। आता यानंतर कृतीला सुरुवात करताना जास्तीत जास्त लोकांना समजायला सोपा जाईल व सहभाग घेता येईल असा प्रकल्प सुरू करण्याचा मानस होता। यातूनच या संस्थेमार्फत आणखी एक अभिनव उपक्रम सुरू करण्याची कल्पना पुढे आली, ती म्हणजे उपनिषदांचा अभ्यास। उपनिषद म्हणजे गुरूंच्या जवळ बसून परमार्थ विद्या समजून घेणे असा आहे। ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तिरीय, ऐत्रेय, छांदोग्य, बृहदारण्यक, श्वेताश्वतर ही प्रमुख उपनिषदे मानली जातात। वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात, म्हणून त्यांना वेदांत असंही म्हटलं आहे। काही उपनिषदे गद्यात असून काही पद्यात आहेत। उपनिषदे तत्वज्ञान सांगतात, म्हणून त्यांना ब्रह्मविद्या असेही म्हणतात। या साहित्यात प्रामुख्याने धर्म, सृष्टी आणि आत्मा किंवा परमात्मा याविषयी चर्चा केलेली दिसून येते। ब्रह्म काय आहे, ब्रह्मप्राप्ती कोणत्या उपायाने होते, आत्मा म्हणजे काय याची सविस्तर चर्चा या साहित्यात आहे। मोक्ष कल्पना, नीती कल्पना असे विषयही उपनिषद साहित्याने हाताळले आहेत। या प्रमुख उपनिषदांसह काही गौण उपनिषदेही आहेत। उपनिषदांची एकूण संख्या 108च्या आसपास असावी। उपनिषदांसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी या क्षेत्रातील अभ्यासक वैद्य प्रमाद जोशी यांनी तयारी दाखवली, त्यामुळेच आज आपण हा उपक्रम सुरू करू शकत आहोत। यापुढेही सर्वांच्या सहमतीने गरजेनुसार इतरही विविध उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत। तर चला आपण जसा योग समाजाला हवा तसा संशोधनाची निष्कर्षासह देण्याचा आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया। यासाठी आपल्या सर्वांच्या शंका, सूचना यांचे निश्चितच स्वागत आहे व राहील। या योगाच्या प्रचार प्रसारामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया। अशा प्रकारे उपनिषदांचा अभ्यास तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावयाची संधी योग विद्याधाम अहमदनगर या संस्थेच्या माध्यमातून आपल्यासारख्या जास्त सर्वसामान्य योग साधकांना उपलब्ध झाली आहे। सर्वांना वैद्य प्रमाद जोशी यांचे विचार ऐकण्याची उत्सुकता आहे, तरी आपला जास्त वेळ न घेता या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानून प्रस्तावित संपवतो। धन्यवाद आंधळे सर। आता मी पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी पूनम वाचताने ताईंना आमंत्रित करत आहे। हरिओम सगळ्यांना। आपल्याला खूप दिवसापासून ज्यांची प्रतीक्षा होती त्या आजच्या प्रमुख विद्वान अशा पाहुण्या आपल्याला भेटलेल्या आहेत। वैद्य प्रमाद जोशी, शिक्षण BA-MS, MD संहिता, PhD आयुर्वेद, BA, MA, MPhil संस्कृत। या डिग्री ऐकूनच आपल्याला नक्कीच वाटलं असेल आणि उत्सुकताही आपली वाढली असेल की एवढ्या ज्ञानी व्यक्तीकडून आपल्याला आज काहीतरी ऐकायला मिळणार आहे। त्यांनी वडिलांकडून संस्कृत, पाणिनी व्याकरण, वेदांत यांचे अध्ययन केले। संस्कृत पाठशाळेत अल्पसे न्यायशास्त्राचे त्यांचे अध्ययन झालेले आहे। पुणे येथे 33 वर्षे आयुर्वेद प्रॅक्टिस, 20 वर्षे आयुर्वेद महाविद्यालयात अध्यापन केलेले आहे। पदार्थ विज्ञान, योग, निसर्गोपचार अशी पुस्तकेही त्यांची प्रकाशित झालेली आहेत। उपनिषदांच्या अभ्यासात आज आपल्याला ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय। तर आज आपल्याला भेटलेल्या प्रमुख पाहुण्या आपल्याला नक्कीच अज्ञानाच्या प्रकाशाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे, अज्ञानाच्या अंधकाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणार। तर आपण सगळेजण त्यांचं ऐकूया। हरिओम। नमस्कार सगळ्यांना। योग विद्याधाम अहमदनगर या सगळ्यांचे मी आधीच आभार मानते मला इथे आमंत्रित केल्याबद्दल। आणि
माझी जरा जास्तच स्तुती केल्याबद्दल सुद्धा. आता कळेलच तुम्हाला, एवढी काही मी विद्वान अशी नाही आहे. माझा जो काही थोडाफार अभ्यास आहे त्याच्या आधारे जितकं मला उपनिषदांविषयी माहिती झालेलं आहे तेवढं सांगणार आहे. माझं असं म्हणणं आहे की मला संस्कृत थोडं जास्त येतं, म्हणून मी थोडंसं जास्त वाचलेलं आहे. आणि त्यामुळे इतर जे संस्कृत वाचत नाहीत त्यांच्यापेक्षा मला जास्त माहिती असतं. या पलीकडे त्याच्यामध्ये काही नाही आहे. उपनिषद विद्या ही खरं तर गुरुकडनं शिकायची असते. आपल्याला जेव्हा केव्हा गुरु भेटतील तेव्हा थोडी आपली पूर्वतयारी असेल तर अधिक चांगलं असतं. त्यामुळे जरी मी गुरु नसले तरीसुद्धा मी जेवढं वाचलं आहे त्याच्या आधारे माझं ज्ञान थोडंसं मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत म्हणजे वेदांची जन्मभूमी आहे. जन्मभूमी असं म्हणणं चूक आहे, कारण वेद काही उत्पन्न झालेले नाहीत. पण आपल्याला वेद जे प्राप्त झाले ही भारतभूमी इथे प्राप्त झाले. वेद नुसताच आपल्याला शब्द माहिती असतो. अनेकांना माहिती असतं की वेद हा ज्ञानाचा साठा आहे. विद धातू आहे त्यामुळे ज्ञान असा त्याचा अर्थ आहे. मग तो ज्ञानाचा साठा आहे. कशासाठी एवढा मोठा ज्ञानाचा साठा आपल्याला मिळालेला आहे? प्रयोजन काय आहे वेदाचं? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाची प्रवृत्ती जी असते ना ती सुखासाठी असते. आपण कशासाठी काही काम करतो? कुठल्या ना कुठल्या तरी सुखाची आपल्याला अपेक्षा असते. म्हणून आयुर्वेदात तर असं म्हटलेलं आहे की सगळ्या भूतमात्रांच्या सगळ्या प्रवृत्ती या सुखासाठीच असतात. सुखार्थात सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः. कुठलीच प्रवृत्ती अशी नसते की ज्याच्यामधून आपल्याला सुखाची अपेक्षा नसते. मग सुख जर हवं असेल तर त्याचं काय कारण? काय केल्यानं सुख मिळेल? याचं उत्तर आपल्याला असं दिलं गेलेलं आहे की धर्म हे सुखाचं कारण आहे आणि अधर्म हे दुःखाचं कारण आहे. धर्माचरण केलं की सुख प्राप्ती होते आणि अधर्माचरणामुळे दुःख होतं. मग प्रश्न येतो की धर्म म्हणजे काय आणि अधर्म म्हणजे काय? तर अनेक प्रकारचे धर्म असतात. धर्म याचा अर्थ प्रवृत्ती, आचरण. आता किती प्रकारचं आचरण आहे? कितीतरी प्रकारचं आचरण जगभर सगळ्यांचं चाललेलं असतं, प्राणी मात्रांचं चाललेलं असतं. बघा की आता सगळ्यांना भूक लागते, मग खाणं पिणं सगळेच जण करतात. हे तर स्वाभाविक आचरण आहे सगळ्यांचं. भूक लागली की खायचं, झोप आली की झोपायचं, हे स्वाभाविक आचरण आहे. त्यामुळं हे 3 मूलभूत स्वाभाविक धर्म आहे. आहार, निद्रा आणि मैथुन, प्रजननासाठी पुनरुत्पादन. हे स्वाभाविक जे धर्म आहेत सर्व प्राणीमात्रांमध्ये समान आहेत. माणूस काय, पशुपक्षी काय, सगळ्यांमध्ये समान धर्म आहेत. पण या धर्माचं स्वाभाविक जे फल आहे ते अधोगती असं आहे. मग काय करायचं बाबा? त्याशिवाय जगता तर येत नाही, ते करायचं तर आहे. म्हणून धर्म काय सांगतो की यांचं जे अधोगती फल आहे त्याला प्रतिबंध करता येईल अशा पद्धतीनं त्यांचं आचरण करायचं. त्याचे नियम धर्मामध्ये सांगितलेले आहेत. आणि आता इथून पुढे हा स्वाभाविक धर्म सोडून पुढे वेदांची प्रवृत्ती कशासाठी आहे? तर ती उत्कर्षासाठी आहे. स्वाभाविक धर्म सगळ्यांनाच आहेत, पशुपक्ष्यांना पण आहेत, माणसाला पण आहेत. त्याच्या पुढे काहीतरी माणूस म्हणून असायला हवं ना. मग त्याच्या पुढे जो उत्कर्ष आहे तो वेदांनी सांगितलेला आहे की त्यासाठी काय करावं. मग इहलोकामध्ये उत्कर्ष इतकंच पुरेसं नाहीये. ऐहिक उत्कर्ष आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. चांगला पैसा मिळाला, समाजामध्ये मानमान्यता मिळाली, प्रतिष्ठा मिळाली, मोठं घर बांधलं, जमीन घेतली, शेतीवाडी आहे. मग कसं? भरपूर उत्कर्ष झाला, दारात गाड्या आहेत. मग उत्कर्ष झाला की नाही? आणि या सगळ्याचा उपभोग घेण्यासाठी चांगलं आरोग्य आहे आणि कुटुंब पण आहे चांगलं. मग झालं, चांगला उत्कर्ष झाला. अजून काय पाहिजे माणसाला? ऐहिक उत्कर्षामध्ये आणखी या पलीकडे काय हवं? ऐहिक उत्कर्ष झाला.
पण सनातन धर्माचा आणखी एक महत्त्वाचा सिद्धांत आहे, तो म्हणजे परलोक पुनर्जन्म. आपल्याला एवढं एकच आयुष्य नाही आहे, अनेक जन्म आहेत. आपण मरत नाही, शरीर मरतं, शरीर नाही सोडतं, शरीराला मृत्यू येतो. आपल्याला कधीच मृत्यू येत नाही. आपल्याला काय होतं मग आपण एक जसे कपडे बदलावे ना, सकाळी एक कपडा घातलेला आहे, आता इथे कार्यक्रमाला आलाय सगळेजण, मग चांगले कपडे घातले पाहिजेत, घरातले कपडे घालून आपण इथे येत नाही. मग दुसरा कपडा घातला, घरातला कपडा ठेवून दिला बाजूला, मग समजा तो फाटला तर काय करायचं, मग तो दिला टाकून आणि दुसरा नवीन आणला. तसं एक शरीर आपण टाकून देतो आणि दुसरं शरीर घेतो. हा पुनर्जन्म आहे. आता ऐहिक उत्कर्ष तर साध्य झाला, चांगलं घर घेतलं, चांगल्या गाड्या आहेत, पैसा भरपूर आहे, हा ऐहिक उत्कर्ष तर झालाच झाला. पण जर असं होत असेल की हे शरीर संपणार आहे, मग जाताना आपल्याला काही हे पैसे बरोबर घेऊन जाता येणार नाही आहेत. सगळे म्हणतात ना, काय एवढे पैसे मिळवत बसलाय, चल जरा मजा करू, ते काय पैसे तुझ्या बरोबर येणार नाही आहेत, चल गंमत करू, असं सगळेजण आपसात बोलतात. सगळ्यांना माहिती असतं की हे पैसे बरोबर घेऊन जाता येणार नाहीत. मग गॅरंटी काय की पुढचा जन्म जो मिळणार आहे तेव्हाही आपल्याला असंच सुख नको का, ती पण गॅरंटी हवी की नको. म्हणून धर्मानं जे आचरण सांगितलंय ते दोन्ही प्रकारचं आहे. ऐहिक उत्कर्ष तर आहेच आहे, आणि अशी पण कर्म सांगितलेली आहेत की हा देह सोडून जेव्हा आपण दुसरा देह घेऊ तेव्हा सुद्धा आपल्याला सुखच सुख प्राप्त होईल. अशा पद्धतीचं पण आचरण सांगितलेलं आहे. ऐहिक आणि पारलौकिक. ऐहिक म्हणजे इहलोकामध्ये, पृथ्वी लोकामध्ये, आत्ताचा आपला जन्म जिथे आहे ते, आणि परलोक म्हणजे पृथ्वी सोडून अन्य लोक, त्या लोकांमध्ये सुद्धा आपला उत्कर्ष झाला पाहिजे. तिथेही पुन्हा जेव्हा जन्म मिळणार आहे, जिथे कुठे मिळणार आहे तिथेही आपल्याला असंच सुख प्राप्त झालं पाहिजे. अशा पद्धतीनं आचरण हा ऐहिक आणि पारलौकिक उत्कर्ष व्हावा यासाठीचा धर्म आहे. वेदांमध्ये हा धर्म तर सांगितलाच आहे. काय होतं, या धर्माचं जर आचरण केलं, काय आहे तो आचरणासाठी सांगितलेला धर्म, यज्ञ करावे, दान करावं, तप करावं, म्हणजे विविध उपवास आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे जप व्रत. तर या सगळ्यांनी काय होतं, ऐहिक उत्कर्ष होतो, पारलौकिक उत्कर्ष होतो, पुण्य मिळतं. पुण्य मिळालं की त्या पुण्याच्या आधारे सुखप्राप्ती होते. पुण्यामुळे सुख मिळतं. जास्तीत जास्त सुख कुठे मिळतं, कसं आहे की पृथ्वी जी आहे ना, तर ती दोन्ही प्रकारचं फल देण्यासाठी आहे. सुख पण मिळतं इथे आणि दुःख पण असतं, दोन्ही असतं इथे. परलोक आहेत काही काही की जिथे अशी मिश्रित फलं आहेत, काही परलोक आहेत की जिथे दुःखच दुःख आहे. सगळ्यात चांगला परलोक कोणता म्हणता येईल, जिथे फक्त सुखच सुख असेल तो सगळ्यात चांगला अर्थात. तर हा असा परलोक म्हणजे स्वर्ग. स्वर्ग हा लोक असा आहे की जिथे केवळ सुख हेच प्राप्त होतं. मग पुण्य करायचं, स्वर्गप्राप्ती करून घ्यायची. आता स्वर्गामध्ये गेल्यानंतर काय होतं, ते जितकं पुण्य असेल ना तितकंच उपभोगता येतं. जसं परदेशात जायचं तर व्हिसा असतो की नाही, तसं आहे ते. तो व्हिसा आहे आपला स्वर्गासाठीचा. व्हिसा संपला की परत यायला लागतं ना भारतामध्ये. तसं पुण्य संपलं की पुन्हा स्वर्गातनं खाली यायचं. खाली आलं की काय करायचं, पुन्हा धर्माचरण करायचं, पुन्हा चांगलं फल मिळेल असं कर्म करायचं. धर्म याचा अर्थ कल्याणकारक आचरण, ज्यानं स्वतःचं कल्याण होईल, समाजाचं कल्याण होईल, सृष्टीचं धारण केलं जाईल, सगळ्यांना सगळं चांगलं मिळेल, आपल्या कुठल्याही आचरणानं कोणाला कधी दुःख होणार नाही, अशा प्रकारचं कल्याणकारक आचरण हा धर्म आहे. धर्म म्हणजे आचरण, फक्त ते कल्याणकारक आचरण. म्हणजे पैसा मिळवायचा आहे तर खून करून चोऱ्या करून नाही मिळवायचा, ते कल्याणकारक नाही आहे. मग धर्म याचा अर्थ कल्याणकारक आचरण करायचं, त्यांना पुण्यप्राप्ती होते, मग स्वर्गप्राप्ती होते. स्वर्गामध्ये ते पुण्याचं फल भोगलं की पुन्हा जन्म, पुन्हा धर्माचरण, पुन्हा धर्माचरणानं पुण्य
पुण्याच्या आधारे चांगला परलोक, असं चक्र चालू राहतं. याला प्रवृत्ती असं म्हणतात. प्रवृत्ती म्हणजे पुनरावृत्ती, पुन्हा पुन्हा काय घडतं? जन्म, कर्म, कर्मामुळे पुण्य किंवा पाप, त्या पुण्यपापामुळे तसा तसा परलोक, पुण्यपापांचा फल म्हणून सुखदुःखांची अनुभूती, पुन्हा जन्म, पुन्हा कर्म, असं पुनरावृत्ती चालू राहते. याला प्रवृत्ती लक्षण धर्म असं वेदांमध्ये म्हणलेलं आहे. पहिलं जे आहे वेदांमध्ये सांगितलेलं ते प्रवृत्ती लक्षण धर्म, की ज्यामुळे ऐहिक पारलौकिक उत्कर्ष होईल. मुख्य कर्म ते यज्ञ आहे. विविध प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. आपल्याला असं वाटतं की यज्ञ म्हणजे तो अग्नी पेटवला पाहिजे, मग त्याच्यात हवी टाकला पाहिजे म्हणजेच यज्ञ होतो. तर तसेच यज्ञ तसं नाही, ते मुख्य आहे, अर्थातच मुख्य आहे. मंत्रांचा विनियोग यज्ञामध्ये असतो आणि हवीर भाग दिल्यानंतर देवता प्रसन्न होतात, हे सगळं आहे. पण या व्यतिरिक्त विविध यज्ञ आहेत की ज्याच्यामध्ये अग्नीला हवन केलं जात नाही साक्षात, असेही यज्ञ वेदांमध्ये आहे. असे विविध यज्ञ करायचे. दान, तप हा प्रवृत्ती लक्षण धर्म आहे आणि त्यामुळे काय होतं? अभ्युदय होतो. अभ्युदय याचा अर्थ ऐहिक आणि पारलौकिक उत्कर्ष. पण मग थोडं सुख मिळालं की असं वाटतं ना की आणखीन सुख मिळावं. म्हणजे जसं माझ्याकडे छोटं एक 2 बेडरूमचं घर आहे, तर मला काय वाटेल की अरे हा फ्लॅट आहे, इथे आणखीन खूप जणांबरोबर मी ही इमारत विभागून घेतलेली आहे. असं नाही, मग मला माझा प्लॉट पाहिजे, माझा बंगला पाहिजे. मग मी 5 खोल्यांचा बंगला बांधला. मग असं वाटतं ना की एकच मजला आहे, असं कसं, जरा वरती पण एक मजला बांधायला पाहिजे, म्हणजे मुलांसाठी पाहिजे, अजून एक वरती पाहिजे. 2 मुलं आहेत तर 2 मुलांसाठी 2 वरती मजले आणि माझा एक खालचा मजला. थोडं सुख असलं की आपल्याला वाटतं आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. कुठंतरी थांबता येईल का? याला मर्यादा आहे का? याला मर्यादाच नाही ना. ज्याच्याकडे 5 रुपये असतात त्याला 10 रुपये हवे वाटतात, 10 रुपये असतात त्याला 100 हवे वाटतात, 100 असतात त्याला 1000 हवे वाटतात, 1000 असतात त्याला लाखाची इच्छा असते. आता लाख आणि 1000 तर सोडूनच द्या, आता बोलायचं कोटीच्याच भाषेत. किती कोटी रुपये आहेत, वाढत जाणार आहे, याला मर्यादा काहीही नाही. मग असं काहीतरी सुख असेल का की जे निरतिशय असेल? निरतिशय सुख म्हणजे काय? की ज्याला काहीही मर्यादा नाही, हे मोजता येत नाही आपल्याला, इतकं सुख पाहिजे. 1 लाख रुपये म्हणजे मोजता आले ना, मग ते संपतील कधीतरी. काही सिनेमा होते की नाही की एका दिवसामध्ये 300 कोटी रुपये खर्च करायचे, 30 लाख रुपये एका दिवसात खर्च करायचे, तर तुला नंतर 1 महिन्यानंतर इतकी इस्टेट मिळेल. 30 लाख रुपये एका दिवसात कसे खर्च करायचे बाबा? पण होऊ शकतात ना, होतात. ही मर्यादा आली की नाही, 30 लाख मोजता आले. निरतिशय जे मोजताही येणार नाही, ज्याला मर्यादा नाही, मोजता येण्यासारखं जे नाही, आणि कसं की त्याहून उच्च काही नाहीच, सर्वोच्च ते आहे आणि त्याला कधीही अंत नाही, मोजता येणार नाही, त्याच्याहून मोठं काही नाही आणि त्याला कधीही अंत नाही. ही प्रवृत्ती, पुनरावृत्ती नाही. ते संपलं पाप पुण्य की या बाबा परत खाली, परत कर्म करा. हे काय झालं? नाश झाला की नाही, संपलं ते आणि परत यायला लागलं. 10 लाख रुपये मिळाले, ते संपले की काय करायचं बाबा? मग हे सुख कधीतरी संपणार आहे. पुण्य संपलं की सुख संपेल, पैसे संपले की त्याच्यापुढे खर्च करायला काही राहणार नाही. तसं निरतिशय सुख काहीतरी असायला हवं की ज्याला कधीही अंत नाही, जे कधीच संपणार नाही, त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही आणि जे आपल्या मोजण्याच्या कक्षेत येणारच नाही, असं निरतिशय सुख असायला पाहिजे. मग असं सुख वेदांनी सांगितलेलं आहे, त्याला मोक्ष असं म्हणतात. निःश्रेयस मोक्ष. आणि त्यासाठी काय आचरण करायचं, त्याला निवृत्ती लक्षण धर्म असं म्हटलेलं आहे. निवृत्ती लक्षण धर्म. कशापासून निवृत्ती, कशापासून परत फिरायचंय? या प्रवृत्तीपासून, पुनरावृत्तीपासून
परत फिरवणारा धर्म. म्हणजे काय की या धर्माचं आचरण केल्यानं जे सुख मिळणार आहे त्याच्यामध्ये ही पुनरावृत्ती नाही. पुण्य संपलं, पुन्हा जन्म, पुन्हा कर्म, पुन्हा पुण्य, पुन्हा सुख, असे पुनरावृत्ती नाहीये. संसार नाही. संसार म्हणजे पुनरावृत्ती, पुढे 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 जात राहणं. कर्म करा पुढे जा, ते कर्म करा पुढे जा, पुण्य कमवा पुढे जा, स्वर्गात जा, सुख भोगा, पुन्हा खाली या पुढे जा. हा संसार नाही. हा निवृत्ती लक्षण धर्म निश्रेयसासाठी आहे, मोक्षासाठी आहे. मुख्य निश्रेयस धर्म ज्ञान आणि वैराग्य. जसं यज्ञ तपदान हा प्रवृत्ती लक्षण धर्म आहे, तसं ज्ञान आणि वैराग्य हा निश्रेयस प्राप्तीसाठी निवृत्ती लक्षण धर्म आहे. हा निवृत्ती लक्षण धर्म वेदांनी सांगितलेला आहे. आता झालं असं, वेदांमध्ये एवढे सगळे धर्म आहेत, प्रवृत्ती लक्षण धर्म आहे, निवृत्ती लक्षण धर्म आहे, पण आपली बुद्धी कमी कमी होत गेली आणि हळूहळू असं झालं की वेदांचे अर्थच कळेनासे झाले. वेद हे काही मानवानं रचलेले नाही आहेत, ते परमेश्वराचे निश्वास आहेत. आपला श्वासोच्छ्वास जसा सहज असतो की नाही, आपण तो घडवत नाही, तितके स्वाभाविक ते परमेश्वराचे निश्वास आहेत. ते ऋषींनी पाहिले, जाणले आणि मंत्ररूपानं आपल्याला सांगितले. मंत्रद्रष्टे ऋषी आहेत. त्या ऋषींनी आपल्याला वेद सांगितले. त्यांनी काही ते रचले नाहीत, परमेश्वरांसुद्धा रचलेले नाहीत वेद. मग ते आपल्या कक्षेमध्ये राहिले नाहीत. पूर्वी असावेत, कारण विद्वान होते आपले पूर्वज. आपण जरा जरा हळूहळू आपली बुद्धी कमी होत गेली. मग वेदांचे अर्थ कळेनासे झाले. मग काय झालं, मग वेदांचे अर्थ कळण्यासाठी त्याच्यावर व्याख्या लिहिल्या गेल्या, व्याख्यान केलं गेलं. आता मी जशी व्याख्यान करते ना, की एक 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 शब्द समजावून सांगते, तसं वेद समजावून सांगण्यासाठी व्याख्यान केलं गेलं. त्याला ब्राह्मण असं म्हणतात. ब्राह्मण म्हणजे इथे वर्ण नाही, इथे ग्रंथ म्हणते मी. ब्राह्मण ग्रंथ लिहिले गेले. मग त्याच्यामध्ये प्रवृत्ती लक्षण धर्माचा, त्या मंत्रांचा कुठे अन्वय लावायचा, कसा अन्वय लावायचा, कुठल्या यज्ञामध्ये कुठला मंत्र वापरायचा, कशा पद्धतीनं तो यज्ञ करायचा, हा प्रवृत्ती लक्षण धर्म सांगितला. तसा निवृत्ती लक्षण धर्म सांगितला. तो निवृत्ती लक्षण धर्म जिथे सांगितला, मोक्ष जिथे सांगितला, त्या ब्राह्मणांना उपनिषद असं म्हणतात. ब्राह्मण यामध्येच आरण्यक आणि उपनिषद पण येतात. त्याच्यामध्ये उपनिषद हा जो शब्द आहे तो विद्या या अर्थाचा आहे. उपनिषद स्त्रीलिंगी शब्द आहे, ती उपनिषद विद्या. उपनिषद या शब्दाचाच अर्थ विद्या असा आहे. उपनिषद शब्दानं विद्या सांगितली जाते. विद्या कोणती विद्या? ब्रह्म हा जिचा विषय आहे अशी विद्या. ब्रह्म, आता हे ब्रह्म कुठनं आलं? तर ब्रह्म याचा अर्थ मी, तुम्ही. आपल्यामध्ये जे चैतन्य आहे ते ब्रह्म आहे. मोक्ष याचा अर्थ काय होतो की आपलं स्वरूप जाणून घेणं. आता आपल्याला वाटेल ना की आपलं स्वरूप माहिती आहे की मी गोरी दिसते, मी लठ्ठ आहे, मी बारीक आहे, मी उंच आहे, बुटकी आहे, माझं नाक सरळ आहे, नकटी आहे, हे सगळं आपल्याला माहिती असतं की आरसा आपल्याला दाखवतो सगळं. मग हे स्वरूप तर माहिती आहे. वेद सांगतात की हे नाही बाबा तुझं स्वरूप, तू सत्य ज्ञान अनंत आहेस आणि तेच परब्रह्म आहे. आपलं स्वरूप जाणून घेणं ही ब्रह्मविद्या आहे. ब्रह्म हे आपलं स्वरूप आहे. हे तर कोणाला कळत नाही, खरंच कळत नाही. जो म्हणतो ना मला ब्रह्म समजले, त्याला ते नक्कीच समजलेलं नसतं, असं समजून घ्यायला आपल्याला हरकत नाही. चेष्टेचा विषय जाऊ दे, पण ब्रह्म ही अशी सहज समजणारी, सहज आवाक्यात येणारी गोष्ट नाहीये. आता आपलंच स्वरूप आहे आणि आपल्याला कळत नाही म्हणजे कसं झालं की नाही? याला काय अर्थ आहे? मी आरशासमोर उभे राहिले की मला मी दिसणारच आहे की, इतकं सोपं असतं की नाही ते. माझा हात पाहायला मला काय दुसऱ्याचं काही प्रमाण लागतं का? आपलं स्वरूप आपल्याला कळत नाही, याला काय अर्थ आहे? तर खरी गोष्ट आहे. जसं आपण झोपलो की आपल्याला आजूबाजूचं काही भान राहत नाही ना, तसं आहे ते. गाढ झोपेमध्ये मी दिवसा काय करत होते, उद्या काय करणार आहे,
याचं काही भान नसतं आपल्याला. माझ्या शरीरात आत्ता काय घडतंय, कुठं दुखतंय का, याचंही भान नसतं. आणि जागं होणं किती अवघड असतं. मला तर खूपच अवघड जातं. मी गजर लावून झोपते आणि गजर बंद करून पुन्हा झोपते. खूप जणांचं असं होतं की नाही, गजर बंद करून आपण नक्कीच झोपतो. खूपदा असं करतो. झोपेतनं जागं करणं ही काही सोपी गोष्ट नसते. मुलांना किती हलवायला लागतं, उठवायला लागतं नाही का. शाळेत जायचं, अरे उठ, अरे उठ, अरे उठ, 5 मिनिटं थांब नाही, 5 मिनिटं थांबान बाबा. झोपेतनं जागं होणं सोपं आहे का? तसं आहे माझं स्वरूप, मला नाही समजत आणि ते समजून घ्यायला खूप कष्ट पडतात. ब्रह्मविद्या हा उपनिषद या शब्दाचा अर्थ आहे. मग सरळ सांगावं ना ब्रह्मविद्या, नाही तसं नाही. विद्या तर आहे, उपनिषद ही विद्या आहे, पण ती काय करते हे पण त्या शब्दानं सांगितलेलं आहे. उपनिषद हा शब्द विशेष अर्थानं वापरलेला आहे. पहा आता आपल्याला हे सगळे शब्द परिचित असतात. उपसर्ग आणि धातू आपण सगळेजण शाळेमध्ये हे शब्द शिकलेलो असतो. उपनिषद या शब्दामध्ये उप हा उपसर्ग आहे, नि हा उपसर्ग आहे आणि सद असा धातू आहे. तर पाणिनीनं तो सांगताना शदडू सांगितलाय, ते जाऊ दे, ते पाणिनीय व्याकरणात काय आपल्याला जायची आवश्यकता नाही. सद जसं वेगवेगळ्या धातूंना वेगवेगळे अर्थ असतात, एकच अर्थानं एक धातू नसतो. तसं गम धातू आहे, जाणे या अर्थाचा आहे. पण तोच गम धातू मी जर म्हटलं आगमन झालं तर काय बाबा, आगमन झालं म्हणजे काय झालं, आला गेला नाही ना. आगमन म्हणजे येणं असा अर्थ झाला. एक उपसर्ग लागला, धातूचा अर्थ बदलला. कित्येक धातूंना स्वतःचेच वेगवेगळे अर्थ असतात. जसा विद धातू आहे तर तो ज्ञान याही अर्थानं आहे आणि प्राप्ती याही अर्थानं आहे. एकच धातू त्याचे अनेक अर्थ असतात. एकच एक अर्थानं सगळे धातू असतात असं नाही. तसा सद धातू आहे, त्याचे 3 अर्थ आहेत. उपनिषद यामध्ये शंकराचार्यांनी त्याचे 3 अर्थ सांगितलेले. काय अर्थ सांगितलेले आहेत? एक अर्थ ते म्हणले की नाश करणे असा आहे सद धातूचा अर्थ. नाश करणे. कशाचा नाश करते ही विद्या? जन्म ज्याच्यामुळे होतो, पुनरावृत्ती ज्याच्यामुळे होते त्याचा नाश करते. निवृत्ती हवी ना आपल्याला. परमसुख हवं की ज्याचं कधीही ज्याचा अंत नाही, मर्यादा नाही. स्वतःचं स्वरूप समजलं की ते सुख मिळणार आहे. मग त्यासाठी काय करायला हवं, तर हा जो संसार आहे, ही जी पुनरावृत्ती आहे, ती ज्याच्यामुळे होते ते तर आधी नाहीसं केलं पाहिजे. ते नाही थांबवलं तर निवृत्ती होईल कशी? म्हणून उपनिषद यातल्या सद धातूचा अर्थ आहे या संसार, प्रवृत्ती, पुनरावृत्ती याचं जे मूळ कारण आहे त्याचा नाश करणारी विद्या. हे कोणतं बाबा आता मूळ कारण? तर जसं मी म्हणलं की झोप लागली की आपल्याला जाग येत नाही. हे झोप लागण्याचं जे कारण आहे ना, आपल्याला सत्यज्ञान अनंत हे आपलं स्वरूप न कळण्याचं कारण आहे. त्याला अविद्या किंवा माया असं म्हणतात. या अविद्येचं स्वरूप कसं आहे? ती आवरण घालते, विक्षेप उत्पन्न करते आणि मलरूप आहे. आवरण घालते. आता सत्यज्ञान अनंत याला आवरण घालेलं असं कोणी आहे का हो? सूर्याला आवरण घातलं असं शक्य आहे का? आपल्याकडे एकतरी असं वस्त्र आहे का की जे सूर्याला आवरण घालेल? हा नाही, अख्ख्या सूर्याला नाही घालता येणार. पण समजा सूर्याभोवती ढग जमा झाले, सूर्य आणि मी यांच्यामध्ये जर ढग आले तर काय होईल? सूर्य कितीही असू दे प्रचंड, तो त्या ढगांच्या पलीकडे प्रकाशमान आहे, पण माझ्या नजरेच्या मध्ये तो ढग येऊन बसलाय ना. त्याचं काय करायचं? ही आवरण शक्ती आहे. ही अज्ञानाची, अविद्येची आवरण शक्ती आहे. त्या आवरण शक्तीनं हे आपलं सत्यज्ञान अनंत रूप झाकून टाकलेलं आहे. आणि काय केलेलं आहे? हे सगळं जग जे आहे ते सुंदर आहे असा आपल्या मनामध्ये विभ्रम उत्पन्न केलेला आहे. आपल्याला काय वाटतं? मी मरणार आहे आणि हे जग तर राहणार आहे. माझ्या मागे हे पैसे राहतील, माझ्या मागे हे घर राहील मुलांसाठी. जग तर नित्य आहे आणि मी तर मरणार आहे. असंच वाटतं की नाही आपल्याला?
म्हणजे जो आत्मा नित्य आहे तो आपल्याला असं वाटतं की तो मरणार आहे, आणि हे जे अनित्य सगळं आहे, आज असेल उद्या नाही, त्याच्याविषयी आपल्याला वाटतं की ते नित्य आहे, ते नाहीसं होणार नाही, ते सुंदर आहे. माझं शरीर बिघडलं की मला वाटतं की अरे काय हे, मला आजार झाला आणि माझा विनाश झाला. माझा विनाश तर कधीच होत नाही. आणि आपल्याला असं वाटतं की हे जे घर आहे ते राहणार आहे बरं का आता खूप दिवस, मी नसेन पण माझ्या मागे माझं घर राहील, माझ्या मागे मी लिहिलेलं पुस्तक राहील. पहा बरं, जे शोभन नाही, सुंदर नाही, तिथे शोभन अशी बुद्धी उत्पन्न करते. आणि जे नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, तिथे अनित्य, अशुद्ध, जड अशी बुद्धी उत्पन्न करते. हा विक्षेप आहे. माया, अविद्या हे सगळ्या संसाराचं बीज कारण आहे, मूळ कारण आहे. या संसार बीजाचा नाश करते ती विद्या. पहा आता, ही अविद्या कुठे आहे? बाहेर आहे का कुठे? बाहेर नाही आहे. कुठे आहे? आपल्याच अंतःकरणात आहे. आणि मग ही विद्या कुठं नाश करणार आहे? ती आपल्या अंतःकरणातच नाश करणार आहे. माझ्या खोलीत अंधार आहे तर शेजारच्यांच्या खोलीमध्ये दिवा लावून इथला अंधार जाणार आहे का काय? नाही, तसं नाही होणार आहे. माझ्या अंतःकरणामध्ये अविद्या आहे ना, तर इथेच विद्या असायला हवी. संसार बीजाचा नाश करण्यासाठी माझ्या अंतःकरणामध्ये प्रकट होऊन ही विद्या त्या अविद्येचा नाश करते. त्या विद्येला उपनिषद असं म्हणतात. ही विद्याच अविद्येचा नाश करते. आपली जाणीव, आपलं ज्ञान हेच अज्ञानाचा नाश करतं. उपनिषद याचा अर्थ ज्ञान असा आहे, विद्या असा आहे. ब्रह्मविद्या, ब्रह्मविषयक साक्षात्कार म्हणजे उपनिषद आहे. दुसरा सदधातूचा अर्थ गती असा होतो. ज्याला या सगळ्या अविद्येविषयी जाणीव झालेली आहे की अरे जग सगळं असार आहे, इथे काही सुद्धा नाही नित्य, यात काही तथ्य नाही, अशी जाणीव झाल्यानंतर काय वाटतं की हे परमसुख काहीतरी मिळवायला पाहिजे की जिथून पुनरावृत्ती नाही. मोक्षाची तीव्र इच्छा उत्पन्न होते. या सगळ्या सांसारिक विषयांबद्दल पूर्णपणे वैराग्य येतं. पृथ्वी तलावरच्याच नाही, परलोकातल्या सुद्धा सगळ्या विषयांविषयी तीव्र वैराग्य उत्पन्न होतं आणि मोक्षाची इच्छा उत्पन्न होते. मग साधन काय बाबा? कसा काय मोक्ष मिळणार? तर या विद्येमुळे मोक्ष मिळतो. मग ही गती म्हणजे चाललंच पाहिजे असं काही नाही. गती याचा अर्थ ज्ञान असा होतो. अवगच्छती, अवगम हा शब्द ज्ञान या अर्थाचा आहे. गती ही गती कुठली? कुठपर्यंत देणारी गती? कशाचा बोध करून देणारी आहे? परब्रह्माचा बोध करून देणारी आहे. मुमुक्षु जो आहे, मोक्षाची ज्याला इच्छा आहे, त्याला परब्रह्मापर्यंत पोहोचवणारी अशी ही विद्या म्हणजे उपनिषद. तिसरा अर्थ आहे शिथिल करणे, सदधातूचा. काय शिथिल करते ही विद्या? अर्थातच पुन्हा 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 प्रवृत्त होणारं जे दुःख आहे, गर्भवास, जन्म झाला की पुन्हा शरीराला व्याधी झाले, म्हातारपण आलं की मृत्यू आला, मृत्यू की पुन्हा जन्म आला. हे जे सगळं त्रासदायक आहे ना, हेच तर दुःख आहे. आणि कुठलं दुःख आहे? याच्याहून मोठं दुःख काही नाही. सगळ्यात मोठं दुःख हे शरीराला होणारे त्रास आहेत, हो की नाही? याहून मोठं दुःख कुठलं आहे? शरीराला होणाऱ्या त्रासाव्यतिरिक्त आणि शरीराला मिळणाऱ्या सुखाव्यतिरिक्त काय असतं? शरीराला जो त्रास होतो तेच तर दुःख सगळ्यात मोठं आहे. गर्भवास, जन्म, पुन्हा म्हातारपण, व्याधी, मृत्यू हे सगळे उपद्रव आहेत. या सगळ्या उपद्रवांनी आपल्याला असं जखडून ठेवलेलं आहे. हा बंध जी शिथिल करते, सैल करते, ती ही ब्रह्मविद्या म्हणजे उपनिषद. उपनिषद शब्दानं ब्रह्मविद्या सांगितली जाते. उपनिषद याचा अर्थ विद्या. या सगळ्या ग्रंथांमध्ये प्रतिपाद्य विषय काय आहे? ब्रह्मविद्या आहे.
त्यालाच उपनिषद म्हणतात. ती रहस्य विद्या आहे. म्हणून उपनिषद म्हणजे रहस्य विद्या असंही म्हणतात. आता आपण असं म्हणतो का की मी आता रहस्य विद्या शिकायला चाललीये बरं का? आपण काय म्हणणार? आपण म्हणणार की आता आज की नाही ईशोपनिषदाचा पाठ झाला बरं का? मग ईशोपनिषद आहे का ग तुझ्याकडे? आहे ना, हे काय मी इंटरनेटवरनं डाउनलोड केलंय. आता हे काय बाबा, म्हणजे त्या ग्रंथालाच सगळेजण म्हणतात की नाही उपनिषद. मग आता काय करायचं? मी तर आत्तापर्यंत सांगितलं की उपनिषद म्हणजे विद्या. मग आता ईशावास्य उपनिषद, मांडूक्य उपनिषद, काठकोपनिषद याला काय करायचं मग? मग त्या नावांनी काय ब्रह्मविद्या असं म्हणलं का काय? तो ग्रंथ दाखवला गेला. आपण काय शिकणार? आपण ग्रंथच तर शिकतो ना. ग्रंथांवरून तर अर्थ शिकतो. त्याला काहीतरी पाहिजे की नाही मंत्र. तो मंत्र, मग त्या मंत्राचा अर्थ काय, त्या अर्थावरून आपल्याला काय बोध झाला, म्हणजे उपनिषद म्हणून आपण काय जाणतो? तो ग्रंथ जाणतो. मग आता कसा काय या दोघांचा संबंध जोडायचा? अगदी साधं आहे पहा. खूपदा आपण व्यवहारामध्ये जे काही प्राप्त करायचं आहे ना, त्याचं जे साधन असतं त्यालाच त्या साध्याचं नाव देतो. आयुर्वेदातलं अगदी एक प्रसिद्ध उदाहरण आहे. तुपालाच आयुष्य म्हटलं जातं. तुपाला आयुष्य म्हटलं जातं म्हणजे काय? की तूप हेच आयुष्य आहे. तर तूप काय आयुष्य आहे का? आयुष्य याचा अर्थ आपण जे जगतो ते. मग तूप आयुष्य आहे म्हणजे काय? तर तूप खाल्ल्यामुळे आपल्याला दीर्घ आयुष्य मिळतं. म्हणजे तूप हे दीर्घायुष्याचं साधन आहे. मग तूप हे आयुष्य आहे की नाही? आहे. अन्न हे ब्रह्म आहे की नाही? रोज म्हणतो ना आपण, अन्न हे पूर्ण ब्रह्म. शिकलो आपण लहानपणापासून. आता अन्न कुठे ब्रह्म? सत्यज्ञान अनंत आणि माझा आत्मा म्हणजे ब्रह्म असं इतका वेळ मी सांगितलं. आणि आपण तर लहानपणापासून शिकलो अन्न हे पूर्ण ब्रह्म. म्हणजे काय झालं? तर अन्न हे ब्रह्मप्राप्तीचं साधन आहे. मग त्यालाच ब्रह्म असं म्हटलेलं आहे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. फूल वाहिलं म्हणजे पूजा केली. आता पूजा म्हणजे फूल आहे का? फूल वाहणं ही पूजा आहे का? पूजा याचा अर्थ काय होतो? दुसऱ्याला सन्मान देणं. तर फूल वाहणं हा सन्मान आहे का? पण पूजा हे करण्याचं साधन फूल आहे ना. प्रत्येक वेळी फूलच असेल असं नाही. अन्य साधनं पण असू शकतात. मग त्यालाच आपण पूजा करणं म्हणतो. नेहमी असं केलं जातं, खूपदा असं केलं जातं की साधन जे आहे त्यालाच साध्याचं नाव दिलं जातं. म्हणून या ग्रंथांना पण उपनिषद म्हणतात. पण हे साधन आहे. उपनिषद याचा मूळ अर्थ काय आहे? ब्रह्मविद्या. आणि त्याचं साधन काय आहे? तर हे विविध ग्रंथ. हा उपनिषद याचा अर्थ आहे. आता याच्या पुढे तुम्ही अनेक उपनिषद शिकाल, त्यानुसार ब्रह्मविद्या प्राप्त कराल, निवृत्ती लक्षण धर्माचं आचरण कराल अशी मला आशा वाटते. मला असं वाटतंय की निदान उपनिषद काय आहे, उपनिषद याचा अर्थ काय आहे इतपत आज लक्षात आलं असेल. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आपल्याकडे वेळ जितका होता तेवढ्या शक्य तेवढं मी सांगितलंय. सगळ्यांनी शांतपणे ऐकलं. खूप जणांनी इथे उपस्थिती लावली. मला खूप आनंद वाटतो आहे. पुन्हा एकदा योगविद्याधामच्या आयोजकांचे आभार मानते. आज आपण इथे थांबू. प्रश्न असतील तर नक्की विचारा. धन्यवाद. धन्यवाद ताई. खूपच सुंदर, खूप छान मधाळवाणीने अगदी सगळ्यांना सांगितलेलं आहे. तर मला खात्री आहे की सगळ्यांना निश्चितच आवडलेलं असेल. कुणाचे जर प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. मी विचारू शकता. नाही तर मग चॅट बॉक्स मध्ये पण टाकू शकता. चॅट बॉक्स मधले प्रश्न आपण प्रमादांना विचारू, म्हणजे आपली उत्तर देतील. कुणाचे प्रश्न असतील तर लगेच विचारा. बोला बोला. विद्याधातूचा अर्थ प्राप्ती असा सांगितला. अजून दुसरा एक अर्थ काय सांगितला? जाणणे, ज्ञान असा अर्थ आहे विद्याधातूचा. आणि प्राप्त करणे असाही एक अर्थ आहे. 4 गणांमध्ये 4 वेगळ्या अर्थानं विद्याधातू वापरला जातो. हा, सदधातूचे 3 अर्थ आहेत. पुन्हा एकदा सांगते, प्रश्न आलाय चॅट बॉक्स मध्ये. 3 अर्थ पुन्हा सांगा. एक अर्थ आहे नाश करणे, संसार बीजाचा नाश करणारी विद्या म्हणून उपनिषद. दुसरा अर्थ आहे गती, मुमुक्षु जे आहेत, मोक्षाची ज्यांना इच्छा आहे त्याला परब्रह्मापर्यंत पोचवते म्हणून विद्या उपनिषद.
आणि तिसरा अर्थ आहे शिथिल करणे, अवसाधन. ही जे पुन्हा पुन्हा प्रवृत्त होणारे उपद्रव आहेत, गर्भवास, जन्म, दुःख, जरा, या सगळ्या उपद्रवांना शिथिल करणारी ती विद्या म्हणजे उपनिषद. नाश करणे, गती आणि शिथिल करणे, असे 3 अर्थ आहेत. एक प्रश्न माझा पण आहे. मी थोडी उशिरा आले, माफ करा. हा बोला ना. मला असं म्हणायचं होतं की मी संस्कृत मधून BA केलेलं आहे. हा, तर उपनिषद म्हणजे आमच्या वेळेस उपनिषद म्हणजे बसणे, ते जवळ बसून ऐकणे असं पण एक अर्थ सांगितला होता. तर तो खरा आहे की? हा बरोबर आहे. काय आहे, मी पहिल्यांदाच जे सांगितलं की ही जी विद्या आहे, उपनिषद या शब्दाचा शब्दशः अर्थ विद्या असा आहे. तर ती विद्या, जसं मी अगदी सुरुवातीला सांगितलं, तुम्हाला उशीर झाल्यामुळे कदाचित ते तुमचं मिस झालं असेल, की ही विद्या आपल्याला प्रकाशक होत नाही. म्हणजे अनेक चुका होऊ शकतात आपल्या. जर मार्गदर्शन चांगलं असेल, गुरु असेल, की आपल्याला ते योग्य रीतीनं समजतं. म्हणून काय करायला पाहिजे, तर गुरु जवळ गेलं पाहिजे आणि त्याच्याकडे जाऊन अध्ययन केलं पाहिजे. म्हणून ते उपनिषद असा त्याचा अर्थ केला जातो. पण या शब्दाचा शब्दशः अर्थ जो आहे तो शंकराचार्यांनी विद्या असाच केलेला आहे, आणि तोच सगळ्याला लागू पडतो आणि तोच अर्थ योग्य आहे. गुरु जवळ गेलं पाहिजे, मग त्या उपचा अर्थ गुरुजवळ जाणे असा आहे. मग समीप पाणी जावं, मग गुरुची कशा प्रकारे शुश्रूषा करावी, मग कशा पद्धतीनं तिथे आचरण करावं, त्यानं सांगितलेलं कसं आचरणात आणावं, आणि या विद्येची साधना कशी करावी. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात की त्याच्यामध्ये मग समाधी षटक संपत असते, विवेक असतो, वैराग्य असतं, आणि याच्यामुळे समाधी षटकामुळे, विवेकामुळे, वैराग्यामुळे मोक्षाची इच्छा असते. हे सगळं मग त्याच्यामध्ये अंतर्भूत असतं. पण हे बाहेरचे अर्थ आहेत, ते चूक नाही आहेत, अयोग्य नाही आहेत, फक्त ते बाहेरचे आहेत. शब्दाचा शब्दशः अर्थ काय आहे, ते म्हणजे विद्या असा आहे. उपनिषद ही विद्या आहे. स्त्रीलिंगी शब्द आहे तो उपनिषद, त्याचा अर्थ विद्या. म्हणजे विरक्ती का, तर नाही, विरक्ती, वैराग्य वेगळं आणि विद्या वेगळी. वैराग्य हे विद्येचं साधन आहे. वैराग्यामुळे विद्या प्राप्त होऊ शकते. ज्ञानासाठी ना आपलं चित्त अतिशय शुद्ध असायला लागतं. आपल्याला मी जे म्हटलं ना, जाग येत नाही झोपेत ना, तसं आपल्याला आपलंच स्वरूप आतमध्ये आपण स्वतः असून आपल्याला कळत नाही की आपण काय आहोत. याचं कारणच असं असतं की जसं पाण्यावर खूप मळ साठला, खूप पालापाचोळा पडलेला असला, चिखल मिसळलेला असला की कसं नितळ नसतं ना ते पाणी, तसं आपलं चित्त अशुद्ध असतं. अतिशय कामना असतात त्याच्यामध्ये अनंत, आणि त्यामुळे अशुद्ध चित्तामध्ये कधीच ज्ञान प्रकाशित होत नाही. वैराग्य, कामना नाश हे चित्तशुद्धीचं साधन आहे. चित्त शुद्ध झालं की आपल्याला ज्ञानाची योग्यता येते. ज्ञानाची योग्यता आली की ज्ञान साधना करता येते. म्हणजे ही उपनिषद विद्या प्राप्त होते. विद्येमुळे, ज्ञानामुळे मोक्ष प्राप्ती होते. आता ऐकायला येते का? हा बोला. हा, मी आतापर्यंत जे काही संत साहित्य वाचलं आहे त्यात मोक्षाचे मार्ग भक्ती, ज्ञान आणि कर्म हे सांगितलंय. आता भक्ती म्हणजे मीराबाईची भक्ती असू शकते. कर्म मार्ग म्हटल्यानंतर वासुदेवानंद सरस्वती म्हणजे जे वैराग्याकडे झुकलेले संत आहेत त्यांचं असते. तुम्ही टाईप करा ना चॅट बॉक्स मध्ये, बरं होईल. टाकला तरी मी थोडस सांगण्याचा प्रयत्न करते, जे काही थोडं मला समजलंय की भक्ती, ज्ञान आणि कर्म ही साधनं आहेत. मग याच्यामध्ये उपनिषद कुठे आलं, तर हे जे सगळं तुम्ही म्हणता आहात, भक्ती, ज्ञान, कर्म, हाच तर वेद आहे. हाच तर वेद आहे. कसं आहे की ज्ञान याचा अर्थ आत्मतत्वज्ञान, आपलं स्वरूप जाणणं. तर त्याचं साधन काय आहे, त्याचं साधन तर कर्म आहे. कर्म म्हणजे काही वैराग्य आहे असं नाही बरं का.
कर्म याचा अर्थ जे वेदानं कर्म करायला सांगितलेलं आहे, नियत कर्म जे करायला सांगितलेलं आहे की बाबा ब्राह्मणानं पैसे कमावण्यासाठी काय करावं, क्षत्रियानं पैसे कमावण्यासाठी युद्ध करावं, हा त्याचा धर्म आहे. अर्जुनाचा जसा युद्ध हा धर्म होता, ब्राह्मणाचा धर्म काय आहे, अध्ययन अध्यापन यजन याजन हा त्याचा धर्म आहे. वैश्यानं व्यापार केला पाहिजे, शेती केली पाहिजे, गोधन असायला पाहिजे, पशुपालन केलं पाहिजे. शूद्रांनी सगळे कौशल्याधारित कर्म केली पाहिजेत. जसे नटनट्या आहेत, अमिताभ बच्चन शूद्र आहे, मग त्यांना काय केलं पाहिजे, चांगला अभिनय केला पाहिजे आणि लोकांचं मनोरंजन केलं पाहिजे. हा धर्म आहे, हे कर्म आहे. हे कर्मच मोक्षाचं साधन कसं होईल अशा पद्धतीनं केलं तर त्याला कर्म हे साधन असं म्हणतात. मग हेच सगळं साधनभूत ब्रह्मविद्या म्हणून भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. कसं आहे, हा जसं मी म्हटलं की ब्राह्मण ग्रंथ लिहिले गेले, उपनिषद लिहिली गेली, पण ते सुद्धा इतकं मोठं आहे, इतकं अवघड आहे. त्या उपनिषदांचं सार सगळं भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवद्गीता ही निवृत्ती लक्षण धर्माची स्मृती आहे. जसं प्रवृत्ती लक्षण धर्म सांगणारी मनुस्मृती आहे, याज्ञवल्क्य स्मृती आहे, देवल स्मृती आहे, 63 स्मृती आहे, तशी भगवद्गीता ही निवृत्ती लक्षण सांगणारी स्मृती आहे, स्मृती ग्रंथ आहे तो. सगळ्या उपनिषदांचं सार त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, साधनभूत ब्रह्मविद्या सांगितलेली आहे. साध्य काय आहे, सत्यज्ञान अनंत म्हणजे मी, अहम ब्रह्मास्मी हे साध्य आहे. तत्त्वमसि ते ब्रह्म तू आहेस हे साध्य आहे. कसं प्राप्त करायचं बाबा, त्याचं साधन असायला हवं ना. ती सगळी साधनभूत ब्रह्मविद्या हा भगवद्गीतेचा विषय आहे. जसं प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आली आहे की नाही पुष्पिका, इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु रहस्य विद्येमध्ये ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, योगशास्त्र म्हणजे काय, साधन विद्या. योग शब्दाचा अर्थ आहे साधन. ब्रह्मविद्या 2 प्रकारची, साध्य आणि साधन. ती साधनभूत ब्रह्मविद्या भगवद्गीतेमध्ये आहे. मग त्याच्यामध्ये कर्मयोग आहे, राजविद्या राजगुह्य योग आहे, कर्म ब्रह्मार्पण योग आहे. ही सगळी साधन. योग म्हणजे साधन, कर्म हे साधन, राजविद्या राजगुह्य हे साधन, दैवासुर संपद विभाग हे साधन. ही सगळी साधनं. भक्ती हे साधन, भक्ती योग साध्य आहे ना. ही सगळी साधनं दिलेली आहेत ब्रह्मविद्येची, ही साधन आहेत. हे सगळं उपनिषदांचं सार भगवद्गीतेत आहे. हीच तर विद्या आहे, साधनभूत ब्रह्मविद्या. त्याहून भिन्न काही नाही. आत्मज्ञान प्राप्त करणे हाच हेतू असं नाही आहे. कसं आहे, 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मग धर्म अर्थ आणि काम हे पुरुषार्थ प्राप्त करणं हा आपला हेतू नाहीये का, हा असायलाच हवा. कारण असं आहे की जोपर्यंत आपण आपला स्वाभाविक जो धर्म आहे, आहार निद्रा मैथुन, याच्याहून पुढे येऊन उत्कर्षासाठी प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आपलं चित्त शुद्धच होत नाही. त्यामुळे धर्म अर्थ काम हे सोडून देऊन मोक्षाची साधनाच होऊ शकत नाही, शक्यच नाही. कारण मोक्षासाठी आपल्याला चित्तशुद्धी आवश्यक आहे. चित्तशुद्धीसाठी कर्म हाच उपाय आहे. कर्माशिवाय चित्तशुद्धी होतच नाही. म्हणून कर्माचं आचरण हा आपला हेतू आहे. जगतचक्र हे चाललं पाहिजे की नको, चाललं पाहिजे. सांगितलं ना भगवंतांनी, हे जगाचं चक्र सहयज्ञा प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती आदिने प्रसविष्यध्वम यशवो सृष्ट कामधूक 3ऱ्या अध्यायात सांगितलंय ना. देवान भावयतानेन ते देवा भावयंतु हा. हे चक्र जो चालवत नाही जगाचं, हे जगाचं चक्र आहे, यज्ञाचं चक्र नाहीये बरं का, हे जगाचं चक्र आहे. हे जगाचं चक्र न चालवता जो नुसता बसून राहतो, तिथे त्याला मिथ्याचार, ढोंगी म्हणलंय, दांभिक. तर आत्मज्ञान प्राप्त करणं हे एक उद्दिष्ट आहे. 4 पुरुषार्थ आहेत की नाही, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. तर धर्म अर्थ काम सोडून मोक्षाची साधना करताच येत नाही, हे मुख्य आहे. कोणाला करता येईल धर्म अर्थ काम सोडून मोक्षाची साधना? ज्यांनी अनेक जन्म चित्तशुद्धी प्राप्त करून घेतलेली आहे, त्यांना चित्तशुद्धी प्राप्त झालेली आहे. मग त्यांना धर्म अर्थ कामाची साधना करायची आवश्यकता नाही.
मग ते संन्यास घेऊ शकतात आणि मोक्षासाठी साधना करू शकतात. आता मोक्ष काही मेल्यानंतर मिळणार आहे का? नाही, याच जन्मामध्ये प्राप्त करून घ्यायचा असतो. जसं धर्म अर्थ काम याच जन्मामध्ये साध्य करून घेण्याचे पुरुषार्थ आहेत ना, तसा मोक्षही याच जन्मामध्ये साध्य करून घेण्याचा पुरुषार्थ आहे. मेल्यानंतर नसतो मिळत एकदम अचानक काही न करता. जसं धर्म साध्य करण्यासाठी काहीतरी करावं लागतं, तसं मोक्ष सिद्धीसाठी पण खूप प्रयत्न करायला लागतात आणि ते याच जन्मामध्ये करायचे असतात. मनुष्य जन्मामध्येच मोक्ष मिळणं सहज साध्य आहे. मनुष्याचंच मन एकाग्रपणे साधना करू शकतं, देवांना सुद्धा करता येत नाही. देवाचं चित्त निरुद्ध होत नाही, एकाग्र निरुद्ध होत नाही. फक्त मानवामध्येच ती क्षमता आहे. म्हणून हा जन्म त्यासाठी सार्थकी लावायचा आहे. पण तोच एक हेतू असं नाहीये, आणि तोच हेतू असेल तरी सुद्धा चित्तशुद्धी आधी केली पाहिजे त्यासाठी, आणि त्यासाठी कर्माला पर्यायच नाहीये. उपनिषद आणि आरण्यक याचा संबंध काय? आता असं बघा, ब्राह्मण ग्रंथांमध्ये आरण्यक आणि उपनिषद येतात, तर हे वेदांचेच भाग आहेत. तर बरीचशी आरण्यक किंवा उपनिषद ना वेदांचीच सूक्त पण आहेत. असं नाहीये की ते वेगळे काहीतरी ग्रंथ लिहिलेले आहेत. ते समजावून सांगण्यासाठी तयार केलेले वेगळे ग्रंथ असं म्हणता येईल फक्त त्यांना. या पलीकडे काही नाही. ब्राह्मण ग्रंथांमध्ये कर्मकांडाविषयी विवेचन आहे की प्रवृत्ती लक्षण धर्म कशा पद्धतीने आचरणात आणायचा, आणि आरण्यक यामध्ये उपासना सांगितलेल्या आहेत वेगवेगळ्या, की ज्या योगे कर्माचं आचरण असं करता येईल की जे चित्तशुद्धीला कारणीभूत ठरेल. आणि उपनिषद ही रहस्य विद्या आहे, ब्रह्मविद्या आहे. ब्रह्म आणि त्याचं साधन. ब्रह्म काय? तत्वमसी, हे तू म्हणजे ब्रह्म आहेस, ही विद्या. त्याच्या साक्षात्कारासाठी साधन ही उपनिषद विद्या आहे. आणखी काही प्रश्न आहे? छान वाटतंय प्रश्न विचारले की मला खूप छान वाटतं. म्हणजे लक्ष देऊन ऐकलंय सगळ्यांनी, याचं मला खूप कौतुक वाटतं. म्हणजे मला पण बरं वाटतं की अरे मी बोलले ते ऐकलं बरं का लोकांनी. ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय? ब्राह्मण ग्रंथ याचा अर्थ मी असं सांगितला की वेदांवरचं ते व्याख्यान आहे. हे सायणाचार्यांनी सांगितलंय. ब्राह्मण म्हणजे काय? वेदांवरचं व्याख्यान. वेदांचे अर्थ समजेनासे झाले म्हणून मग ते अर्थ कळून देण्यासाठी ब्राह्मण लिहिले गेलेले आहेत. मंत्र म्हणजे संहिता म्हणजे वेद. ब्राह्मण ग्रंथ ही माणसानं तयार केलेले आहेत. ते मंत्र हे ऋषींनी पाहिलेले आहेत, जाणलेले आहेत. ते कोणी लिहिलेले नाहीत, तयार केलेले नाहीत. ते अपौरुषेय आहेत. ब्राह्मण ग्रंथ हे प्रोक्त म्हटले जातात, सांगितलेले आहेत. वेदांचे अर्थ कसे करायचे असं त्याच्यावरचं ते व्याख्यान आहे. त्याच्यामध्ये मग 2 विभाग येतात. प्रवृत्ती लक्षण धर्माचं अर्थ कसा लावायचा, त्या मंत्रांचा विनियोग कसा करायचा, यज्ञ कसे करायचे, मग त्यालाच ब्राह्मण ग्रंथ असं म्हटलं जातं. प्रत्येक वेदाची वेगवेगळी ब्राह्मणं आहेत. आणि मग त्याच्यामध्येच आरण्यक आणि उपनिषद येतात. आरण्यक आणि उपनिषदांमध्ये निवृत्ती लक्षण धर्मांचा विनियोग सांगितलेला आहे की त्याचं आचरण कसं करायचं, त्याचा विनियोग कसा करायचा. यालाही ब्राह्मण ग्रंथामध्ये त्याचा अंतर्भाव. कुणाचे आहेत प्रश्न की थांबायचे? आता आपण त्यांनी छान आपल्याला सांगितलेलं आहे. मी श्री कृष्णा बागडे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे आभार मानावे. हे अहमदनगरचे माजी कार्याध्यक्ष आहेत. विनंती करतो त्यांनी आभार मानावे. हरिओम. योग विद्याधाम अहमदनगर शाखेच्या संशोधन विभागातर्फे आज या महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर निश्चितांची ओळख या विषयावर आपण मार्गदर्शन ठेवलेलं होतं. प्रमाताई या ठिकाणी आपल्या नियोजित वेळेप्रमाणे आपल्याला उपलब्ध झाल्या आणि त्यांच्या संस्कृत प्रचार शुद्ध मराठी अशा भाषेमध्ये की ज्याच्यामध्ये एकही इंग्रजी शब्दाचा त्यांनी वापर केला नाही, अशा वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यानामधून त्यांनी आपल्याला उपनिषदांची ओळख करून दिली. त्याबद्दल योग विद्याधाम परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आज महाशिवरात्रीचा सण, सगळ्यांना उपवास, वेगवेगळे काहीतरी प्रत्येकाचे संकल्प असतात. अशा वेळेमध्ये आपण या कार्यक्रमासाठी साधारणपणे 1.5 तास वेळ दिलेला आहे. त्याबद्दल यामध्ये सर्व सहभागी साधकांचेही मनपूर्वक हार्दिक आभार. त्याचबरोबर या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यासाठी संशोधन विभागाचे डॉक्टर काळे, सवांजलीताई कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतलेले आणि आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष श्री जयंत वेसीकर यांनी देखील या ठिकाणी विशेष असे परिश्रम घेतलेले.
त्यांचे सुद्धा या ठिकाणी योग विद्याधाम परिवारातर्फे, योग विद्याधाम अहमदनगर शाखेतर्फे मनपूर्वक हार्दिक आभार. त्याचबरोबर हा कार्यक्रम घेत असताना अनेक तांत्रिक बाबींच्या या ठिकाणी संपर्क येत असतो. तांत्रिक बाबी सांभाळाव्या लागतात. त्या सर्व तांत्रिक बाबी सांभाळणारे आपल्या योग विद्यामचे सर्व कार्यकर्ते यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि मला या ठिकाणी आभार मानण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. हरिओम, धन्यवाद. हरिओम. पाठीचा कणा सहजतेने सरळ करायचा आहे. हाताची नमस्कार स्थिती, डोळे अलगद मिटून घेतलेले. विश्वकल्याण प्रार्थना. ओम असुतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय ज्योतिर्मा अमृतं गमय. सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु. लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु, लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, हरि कर्ता हि केवलम्. ओम शांति शांति शांति.